1400 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेवरून विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घातल्यानं महापौर विनायक कोंड्याल यांनी आक्रमक पवित्रा घेत नगरसेवक अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांना तडकाफडकी निलंबित केलं। यामुळे विरोधकांनी घोषणाबाजी करत महापौरांचा निषेध केला। सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली। दुखवट्याच्या प्रस्तावानं सभेला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर प्रशासनाच्या वतीनं 1400 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेची सविस्तर माहिती LED स्क्रीनद्वारे सादर करण्यात आली। मात्र या विषयावर चर्चा सुरू होताच वातावरण तापलं। विरोधी नगरसेवक अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांनी कर प्रणालीवरून प्रशासनाला जाब विचारत तीव्र आक्षेप नोंदवले। इतक्या मोठ्या योजनेची अंमलबजावणी करताना नागरिकांवर कराचा अतिरिक्त बोजा टाकला जाणार नाही ना, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। चेंज करणार असं स्पष्ट सांगताय, बरोबर आहे? कर प्रणाली बदलणार। पूर्वी ज्या पद्धतीने सोलापूर महानगरपालिकेतल्या नागरिकांना कर लागत होता ते कर प्रणाली चेंज करून नव्या कर प्रणालीनं दादा आता बोलू त्या पद्धतीनं कर लावणार असं आयुक्त साहेबांचा आता बोलण्यामध्ये आहे की ते बदलावं लागणार। ते मॉडेल बदलणं हे सभागृहातल्या कित्येक लोकांना लक्षात आले की ते आपलं पूर्वीचं काय होतं आणि ह्याच्यात काय फरक आहे। गावठाणमधल्या खास करून शहराच्या मुख्य भागातल्या जमिनी जिथं रेडी रेटनरनी दर आहेत, जिथं आपल्या जे शहराचे प्रमुख भाग आहेत म्हणजे सगळ्यात जिथं भाग आहेत तिथं त्या पद्धतीचा कर लागणार अशा पद्धतीची प्रणाली आता आपल्याला आयुक्त साहेब म्हणतात की ती करणं मॅन्डेटरी। तुम्ही सभागृहामध्ये बघा डबल भूमिका घेऊ नका। तुम्ही एक सांगता कर मूल्य पद्धतीने ह्या ठिकाणी दर ठरवा, रेडी रेटनरी दर ठरवा। मग तुम्ही असं जर आणत असाल मग दोन विषय आणलात कशाला सभागृहामध्ये? हो एक मिनिट। त्यावर उत्तर देताना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की 1400 कोटींची योजना राबवताना कोणतीही करवाढ केली जाणार नाही। करवाढ करण्याचा अधिकार पूर्णतः सभागृहाचा असून प्रशासनाकडून कर प्रणालीत कोणताही बदल करण्यात येणार नाही। आपल्या अजून तर आजच्या घडीला आपली जी सध्याची रेंटल व्हॅल्यू पद्धत आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन करून समजा 5000 रुपये भाडं येत असेल, आपला जनरल टॅक्स येत असेल, ठीक आहे। नवीन आपल्या सभागृहांचा समजा अजून करा की निर्णय घेतला की लागू करायचा आहे आणि सभागृहाने असा निर्णय घेतला की यात कुठली करवाढ करायची नाही, ठीक आहे। तर नवीन पद्धती लागू केली, त्याच्यामध्ये अजून करा की रेडी रेटनरचे दर घेतले आपण आणि त्याच्यामध्ये आपण फॅक्टर असा लावू की ते 5000च्या वरती जाणारच नाही। उगीच सभागृहाला म्हणजे असं अजून करू नका की आपण आणले। बँकेने सांगितलं की बाबा तुमचे 40% त्याच्यामध्ये करवाढ करा असं कुठे म्हणलेलं आहे? करवाढ करा असं कुठे म्हणलेलं आहे त्यांनी? याच मुद्द्यावर महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांनीही स्पष्टीकरण देत करवाढ होणार नसल्याचं पुन्हा ठासून सांगितलं। पुणे महानगरपालिकेला नाही, पिंपरी चिंचवडला नाहीये, फक्त पुणे महापालिकेला हीच आहे। तुम्ही खोटं सांगू नका, लावायची का नाही सभागृह ठरवल, पण तुम्ही खोटं कशाला सांगताय? पुणे महापालिकेला कुठली कर प्रणाली चालू आहे? हीच चालू आहे। नाही तुम्ही जे म्हणताय कुठेच नाहीये। तरी देखील विरोधक समाधान मानण्यास तयार नव्हते। अमोल शिंदे यांनी सभागृहातच तीव्र शब्दात टीका करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला, ज्यामुळे वातावरण आणखी चिघळलं। 1400 कोटींच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेवरून प्रचंड गदारोळ झाला। विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाला धारेवर धरलं। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच महापौर विनायक कोंड्याल यांनी कडक पाऊल उचलत आपण राजकारण करू नका अशा कडक शब्दात नगरसेवक अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांना खडसावलं। तरीही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। सभागृहात गोंधळ अनियंत्रित होताच महापौरांनी आक्रमक भूमिका घेत अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले। विचारलं तुम्हाला उपसूचना नाही तुमची, कुठं उपसूचना आहे? उपसूचना द्या। और या बोर्डापुरतं निलंबनाची कारवाई करा। निलंबना विषय कारवाई सोडा हो। चला विषय घ्या, चला सोलापूरच्या विषय आमची उपसूचना आहे। करवाढी
विषय. दरम्यान दोघांनीही सभागृह सोडण्यास नकार दिल्यानं परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली. अखेर त्यांच्याकडील माईक काढून घेण्यात आला. दरम्यान या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर 1400 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला एकमतानं मंजुरी देण्यात आली. त्यानंतर महापौरांनी सभा तहकूब केली. सभा तहकूब होताच संतप्त अमोल शिंदे महापौरांच्या दिशेनं धावत जात बेकायदेशीर पद्धतीनं सभागृह चालवणाऱ्या महापौरांचा निषेध असो अशा जोरदार घोषणा देऊ लागले. विरोधी नगरसेवकांनीही घोषणाबाजी करत महापौरांच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. बेकायदेशीर कायदेशीर वापराचा धिक्कार. बेकायदेशीर कामगार वापर धिक्कार असतो. या सर्व प्रकारामुळं सोलापूर महापालिकेच्या सभागृहात राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून 1400 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत.